नमस्कार, मी भाग्यश्री. तुमचं माझ्या भाग्यश्री कुक अँड व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत करत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये माझ्या दोन्ही ट्विन्स मुलांसोबत माझा डेली रुटीन कसा असतो हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. खरं तर प्रत्येक दिवस हा माझा या दोघांसोबत खूप वेगळा असतो. तर त्यातलाच हा एक दिवस मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर इथे सकाळी लवकर उठल्यावर मी सर्वात आधी नाश्त्याची तयारी करते. शिवानी आणि श्रेयांश उठायच्या आधी मला त्यांचा दोघांचा नाश्ता तयार करून ठेवायचा असतो. त्याच्यानंतर जी जेवणाची तयारी असते ती मला थोडीफार करून ठेवायची असते. पण आज इथे मला थोडा उठायला उशीर झाला होता. माझी सुद्धा थोडी आज तब्येत बरी नव्हती. म्हणून मी उठल्यावरती चहा वगैरे ठेवला. तेवढ्यात शिवाज्ञा उठली. तिला घेऊन मी गॅलरीत गेले. बाहेर छान असा पाऊस पडत होता. ती ॲनिमल्सची नावं सांगत सांगत दूध पीत होती. तोपर्यंत श्रेयांश सुद्धा उठला होता. दोघांचं पण दूध वगैरे पिऊन झाल्यानंतर मी माझ्या बाकीच्या तयारीला किचनमध्ये जाते. मला या दोघांचा नाश्ता तयार करायचा होता, पण शिवानी आज काही मला सोडत नव्हती. तिला आज माझ्या कडेवरून खाली उतरायचंच नव्हतं. बराच वेळा शिवानी अशी करते. दूध वगैरे पिऊन झाल्यानंतर मी त्यांना थोडंसं काहीतरी खायला देते, जसं मखाना किंवा मनुका वगैरे खायला देते. तर इथे मी त्यांना मखाना थोडासा फ्राय करून दिला. श्रेयसला बाबांकडेच आज थांबायचं होतं. त्यांच्या बाबांचा कॉल ऑफिसचा चालू होता. त्या दोघांना खायला देऊन इथे मी बाकीच्या जेवणाची तयारी करायला घेतली. एका साईडला मी कुकर लावून घेतला भाताचा आणि त्याच्याबरोबर ते 2 बटाटे शिजायला ठेवलेत. दुसऱ्या बाजूला मी यांचा नाश्ता दोघांचा करत होते. इथे आज मी शेवयाचा उपमा बनवत होते त्या दोघांसाठी. ते दोघं फार असं काही खात नाहीत, पण थोडंफार जे काही खातील ते खातील म्हणून मी त्यांच्यासाठी काही ना काहीतरी असं बनवत असते. एखाद्या दिवशी उठायला उशीर झाला की सगळं कामं असं एकदम रखडून जातात. मग मला असं थांबत-थांबत सगळी कामं करावी लागतात. शिवानीचा मूड खराब असला की ती मला अजिबात सोडत नाही. तसंच आजचा हा दिवस होता. तिथला आज मूड खराब होता, तर ती आज मला सोडतच नव्हती. तिला घेऊनच मला आता थोडंफार असं स्वयंपाक करावा लागला. तिला मी इथे-तिथे खेळण्यामध्ये थोडं बिझी करत होते, पण ती काही खाली उतरायचं नाव घेत नव्हती. तिला घेऊनच मी नाश्ता फोडणीला घातला. दुसऱ्या बाजूला थोडंसं दूध गरम करायला ठेवलं. श्रेयांश पुन्हा दूध मागत होता, म्हणून त्याला थोडंसं मला दूध द्यायचं होतं. श्रेयांशला थोडंसं दूध देऊन मी शिवाज्ञाला त्याच्या बाजूला ठेवलं आणि शिवाज्ञाला पण थोडंसं ग्लासामधून दूध दिलं, पण तिने ते काही पिलं नाही. त्या दोघांना सोफ्यावर ठेवून मी माझ्या बाकीच्या पुढच्या तयारीला आले किचनमध्ये. थोडा वेळ मी जेवणाच्या तयारीची सुरुवात करतच होते की तितक्यात पुन्हा शिवाज्ञा माझ्याकडे आली. तिने असं केलं की मला अजिबात दिवसभर काही सुचत नाही. कुठलीच कामं माझी लवकर होत नाही. तिला बघून तो श्रेयांश सुद्धा असं करतो. पण एकदा का तिचा मूड खराब झाला की ती कोणाकडेही जात नाही. तिला फक्त मीच पाहिजे. अजिबात तिच्या बाबांकडे सुद्धा ती जात नाही. त्या दोघांचा नाश्ता मी इथे बनवून ठेवलेला आहे. ते थोडंसं थंड व्हायला ठेवलंय. ते थोडंसं थंड होऊपर्यंत इथे मी वांग आणि वाल याची आमटी करायला घेतली आहे. ते दोघे पण खेळत होते. म्हटलं इथे तोपर्यंत आपण बाकीच्या जेवणाची पटपट तयारी करून घेऊ. एकदा का जेवण झालं की मग त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करता येतो. कारण की मग त्यांना मला भरवायचं असतं. त्याच्यात बराच वेळ माझा निघून जातो. 3-4 दिवस झालं दोघंही असं बरंच जागरण करायला लावतात ते. म्हणजे अक्षरशः रात्री 1-1 वाजेपर्यंत दोघंही जागतात आहे आणि सकाळी पण लवकर उठतात आहे. त्यामुळे आमच्या दोघांची झोपसुद्धा होत नाहीये आणि त्यातच मला थोडंसं बरं वाटत नाहीये. म्हणून मला पण इथे थोडंसं पटकन आवरून थोडासा आराम करायचा होता. माझं इथं जेवणाची आमटी फोडणी घालून झाली, तर मी या दोघांना खेळवता-खेळवता यांना नाश्ता भरवत होते. दूध पिल्यामुळे त्या दोघांनी असं फारसा नाश्ता केला नाहीये. पण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ते जेवढे खातील तेवढंच माझ्या मनाला मला समाधान वाटतं. त्यांना खाऊ भरवून मी पुन्हा माझ्या स्वयंपाकाच्या तयारीला गेले. बाकीचा सगळा स्वयंपाक आवरला. तोपर्यंत या दोघांची जेवणाची वेळ झाली. त्यांच्या बाबांनी त्यांना खाऊ भरवला. आणि इथे पटपट सगळं गरम-गरम मी चपात्या करून जेवायला घेतलं. इकडचं पहिलं जेवण वगैरे झाल्यानंतरच मी सगळं किचन आवरायला घेते. तोपर्यंत तेजस दादा आमच्यासोबत खेळायला आला होता. या दोघांच्या डोक्यावरती मी तेल घातलं होतं. म्हणजे मला अजून अंघोळीला न्यायचं होतं त्यांना. त्यांचं खाऊ पिऊन झाल्यानंतर, आमचं खाऊ पिऊन झाल्यानंतर मी त्यांना अंघोळीला घेऊन जाते. त्याच्यानंतर ते छान असं झोपतात. आमच्या इथे जेवण वगैरे झाल्यानंतर मी खरकटी भांडी काढून घेतली. त्याच्यानंतर किचनचा ओटा पुसून घ्यायचा होता, म्हणून मी त्याच्या तयारीला लागले. माझ्याकडे भांडीवाली मावशी येतात, त्यामुळे फक्त मी खरकटी भांडी साईडला काढून ठेवते. भांडी घासण्याचा प्रश्न येत नाही. बऱ्याच वेळा मला तुमच्यासोबत माझे डेली रुटीन शेअर करायचे असतात, पण कधी-कधी मला ते जमतच नाहीये. कारण की मला या दोघांमध्ये मी एवढी बिझी झालेली असते, की मला मोबाईल खरंच हातात घ्यायला वेळ भेटत नाही. प्रत्येक वेळेला मी ठरवते, की आज हां, हे शूट करेन, ते शूट करेन. पण मी या दोघांमध्ये एवढी बिझी होऊन जाते, एवढी गोंधळून जाते, की मला ते पुढचं काय मी विचार केलाय ते मला करताच येत नाही. आता इथे किचन ओटा साफ करता-करता माझ्याकडून थोडंसं दूध सांडलं. त्यामुळे मला पुन्हा बाकीचं सगळं धुवून घ्यावं लागलं.
सकाळी 7:30-8 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत हा माझा टायमिंग पूर्ण किचन आणि माझी 2 मुलं यांच्यामध्येच जातं. म्हणजे त्यांचं खाऊ-पिऊ म्हणा, त्यांचे न्हाऊ म्हणा, हे सगळं करण्यात जातं. 12:30-1 पर्यंत आमचं जेवण वगैरे होऊन जातं. त्याच्यानंतर मग मी त्यांना अंघोळीला घेऊन जाते. अंघोळ झाल्यानंतर एक 1.5-2 तास ते चांगले झोपतात. त्याच्यानंतर मग पुन्हा संध्याकाळच्या तयारीला मग त्यांना थोडंसं गार्डनमध्ये घेऊन जावं लागतं. यांचं ऑफिस हायब्रिड आहे, पण घरातून जर काम असेल आणि वर्कलोड जास्त नसेल तर यांची बरीचशी मदत मला होते. आता इथं किचनमध्ये काम करत असताना सुद्धा शिवाज्ञा मध्ये-मध्ये येत होती सारखी-सारखी. इथे माझी खरकाटी भांडी आता मी साईडला करून ठेवणार आहे आणि मला जी संध्याकाळी पुन्हा जी भांडी लागतात ते मी वेगळं काढून ते घासून वगैरे धुवून ठेवणार आहे. त्याच्यानंतर इथं मला मुलांच्या सगळ्या बॉटल्स वगैरे धुवून ठेवायच्या आहेत. बाहेर खेळायला दोघांना एवढी खेळणी आहेत, पण त्या दोघांना किचनमधलीच भांडी हवी असतात. मध्ये-मध्ये सारखे-सारखे येऊन किचनमध्ये हे पाहिजे, ते पाहिजे त्यांचं चालूच असतं दोघांचं. त्या दोघांचं असं लुडबुड करणं खूप छान वाटतं. पण त्याचबरोबर त्यांनी बाहेर पण खेळावं असं मला वाटतं. माझ्याकडून थोडंसं ना स्वयंपाक करताना पसारा जरा जास्तच होतो. म्हणजे इथे किचन कट्टा छोटा आहे आणि त्याच्यामध्ये माझ्याकडून पसारा जरा जास्त असल्यामुळे मला थोडंसं किचन आवरायला वेळ लागतो. आता आमची मॅडम किचनमध्ये आलेली आहे, तर तिला ही बॉटल हवी आहे, त्याच्यासोबत हे टोपण पण हवं आहे. पण ती आता गेली बाबांकडे. बाबांना म्हणते मला हे टोपण घेऊन द्या. मग बाबा आले तिला आणि ते टोपण देतात ते तिचे. मग आता छान असा किचन कट्टा इथे आवरून झालाय. त्यांच्या दुधाचे बॉटल सगळे धुवून झालेले आहेत. सगळं जागच्या जागी म्हणजे ठेवलेलं आहे. संध्याकाळी लागणारी भांडी पण मी घासून ठेवलेली आहे. तोपर्यंत यांच्या बाबांनी बाहेरचा हॉल व्यवस्थित सगळा करून ठेवलाय. खेळणी जागच्या जागी करून ठेवलेली आहे. तर माझा सगळा स्वयंपाक झाल्यानंतर किचन कट्टा मी असा व्यवस्थित करून ठेवते. आणि ह्यांच्या बाबांनी छान असा हॉल मस्त व्यवस्थित करून ठेवलेला आहे. इथे श्रेयांश आमचा स्लायडिंगसाठी रडायला लागलाय. स्लायडिंग आम्ही साईडला ठेवली आहे कारण की आता त्यांना अंघोळीला घेऊन जायचं आहे. त्याचं चालू आहे की मला स्लायडिंग खेळायचं आहे, मला स्लायडिंग काढून द्या. पण आता मी त्या दोघांना अंघोळीला घेऊन चालली आहे. त्या दोघांना म्हटलं की न्हाऊला चला, तर दोघंही असे डोरपाशी येऊन उभे राहतात की आता न्हाऊ करायचंय करून. दोघांनाही न्हाऊ करायला छान वाटतं. संध्याकाळी ते दोघंजण उठल्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर गेलो. शिवाज्ञाला मी असं मधी बसवलं गाडीवरती आणि श्रेयांशला असं घेतलं. म्हणजे जास्त लांब गेलो नव्हतो, जवळच गेलो होतो. बाहेर गेलो तर तिथेच आम्ही दोघांनी सँडविच खाल्लं. शिवाज्ञा आमच्या दोघांसोबत सारखी असते, पण श्रेयांश हा पहिल्यांदाच आमच्याबरोबर आउटसाईडला काहीतरी खायला आला होता. तो असं कधी येत नाही. संध्याकाळी आमच्या इथे शुक्रवारचा बाजार भरलेला, तिथे बाजार केला. रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर खरं तर आम्ही त्यांना राऊंडला घेऊन जातो, पण पाऊस होता बाहेर म्हणून आम्ही त्यांना राऊंडला घेऊन गेलो नाही आणि हे दोघं असे छान खेळत होते. तर असाच माझा दिवसाचा पूर्ण हा रुटीन असतो. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चलो तर बाय. धन्यवाद.